गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. वेलकम बॅक. आपण गेल्या वेळेस 18व्या अध्यायाच्या 544व्या ओवी पर्यंत पोहोचलो होतो. वर्स नंबर 544, ओवी नंबर 544. त्याच्या पुढे आपण सुरू करूया. सो लेट मी शेअर द स्क्रीन हिअर. पहिले आपण ज्ञानेश्वरीमध्ये भगवान काय म्हणतात ते बघूया. तुम्हाला हे आठवतंय का? ही ओवी आपण मागच्याच बघितलं होतं की का वस्त्रपणा चेनी आरोपे मूर्खाप्रती तंतुहारपे नाना मुग्धा पटुलोपे दावनी चित्र. अथवा वस्त्रपणाच्या आरोपाने मूर्खाला जसा तंतू म्हणजे सूत नाहीसा होतो, अथवा ज्याप्रमाणे कापड आपणावरील चित्र दाखवून मूर्खाला म्हणजे मूर्खाच्या दृष्टीला आपण नाहीसे होते. म्हणजे त्या मूर्खाला चित्र दिसतं पण कापड दिसत नाही. तैशी जया ज्ञाना जाणोनी भूतव्यक्ती भिन्ना ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने भूतव्यक्ती म्हणजे प्राणीमात्रांचे आकार निरनिराळे आहेत असे समजल्यामुळे ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची कल्पना नाहीशी झालेली असते. आपण राजसी ज्ञान काय आहे याच्याबद्दल चिंतन करतोय. तुम्हाला आठवतं का मागच्या वेळेस आपण काय म्हटलं होतं की आपण नाही म्हटलं होतं, ज्ञानदेवानी म्हटलं होतं. आपण हे शिकत होतो. पण हे शिकत होतो की ज्या ज्ञानाने सगळीकडे अद्वैताचा बोध होतो ते ज्ञान सात्विक ज्ञान आहे. आणि ज्या ज्ञानामुळे जो बाहेरचा देखावा आहे तो सत्य आहे, तो माझ्या सुखाचं साधन आहे असा बोध होतो. आणि त्या बोधानुसार आपलं कर्म घडतं, ते राजसी ज्ञान आहे. दोन मधला फरक कळला ना? राजसी ज्ञानामुळे काय होतं की आपल्याला या जगामध्ये काही ना काही करण्याची प्रेरणा होते, प्रवृत्ती होते आणि आपण ते करायला लागतो. ते केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा चांगलं वाटतं, पण नंतर तीच गोष्ट करता करता आपल्याला दुःखाचा अनुभव येतो. अशा प्रकारचं जे काही ज्ञान आहे ज्याच्यामुळे आपल्याला हे जग सत्य वाटतं, हे जग म्हणजे आपल्या सुखाचं साधन वाटतं, ते सुख प्राप्त करण्याकरता आपण कर्म करतो. कर्म करत असताना त्याचं फळ जेव्हा मिळतं तेव्हा पहिल्यांदा चांगलं वाटतं आणि नंतर तेच कर्म करता करता त्या कर्माचं फळ जे आहे ते दुःखदायक होतं. हे सगळंच्या सगळं म्हणजे राजसी ज्ञान. तर याचं उदाहरण काय दिलं की आहे तंतूच, परंतु उभे आडवे तंतू एकत्र आल्यानंतर जी वस्तू तयार झाली तिला आपण कापड म्हटलं आणि तंतू आपण विसरूनच गेलो. ते कापड त्या तंतूच झालं ना तयार. कापड हे जे आहे ते धाग्यापासून झाले तयार, तंतू म्हणजे धागा. तर ते विसरून जाऊन आपण फक्त कापडच बघतो. त्याचप्रमाणे कापडावर समजा आपण चित्र काढलेलं असलं तर आपण ते चित्र बघतो आणि ते चित्र ज्या कागदावर आहे तो कागद विसरून जातो. आपण आहोत परमात्म स्वरूप, परंतु आपण त्याच्यावर ही पंचकोशांची उपाधी चढवली. म्हणजे हा देह, हा प्राण, हे मन, हं? विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, हे पाचही कोश आपण जेव्हा त्याच्यावर चढवतो तेव्हा जे दिसतं त्याला आपण जीव म्हणतो. म्हणजे स्वतःला पण आपण एक वेगळा जीव मानतो आणि इतर लोकांना पण आपण आपल्यापेक्षा वेगळे जीव मानतो. तर हे व्यवहारापुरतं ठीक आहे. आपण जेव्हा सकाळी उठतो, जागे होतो, तेव्हा आपण स्वतः या देहामध्ये आहोत, हा देह म्हणजे आपण आहोत, या देहामधून आपण सगळ्या जगाचा अनुभव करतो आहोत. आणि अशा प्रकारचा अनुभव जे दुसरे इतर देह करत असतात ते आपल्यासारखे वेगळे जीव. अशा प्रकारचं जर आपल्याला उठल्यानंतर वाटत असेल तर वाटायला काहीच हरकत नाही. पण ते खरं नाहीये हे कळायला पाहिजे. म्हणजे कसं की ज्याप्रमाणे आपल्याला स्वप्नामध्ये असताना स्वप्न खरं वाटत होतं, परंतु स्वप्नातनं उठल्यानंतर, स्वप्नातनं जागं झाल्यानंतर ते स्वप्न होतं हे कळलं आणि त्याच्याबद्दल आपल्या मनात न आकर्षण उरलं न भीती उरली.
न उद्वेग उरला. म्हणजे स्वप्नामध्ये समजा आपल्या अनुभवात एखादी वाईट घटना घडली, तर तेव्हा ती घडत असताना आपल्याला वाईट पण वाटत होतं, दुःख पण होत असेल कदाचित, शरीरातून घाम सुटत असेल, भीती वाटत असेल, धडधड होत असेल. या सगळ्या गोष्टी स्वप्नात होतात. कारण की स्वप्नामधला अनुभव स्वप्नात असताना खरा वाटतो. परंतु ते खोटं होतं हे आपल्याला जागं झाल्यानंतर आपोआप कळतं. तसंच या जागृतावस्थेतल्या स्वप्नातून जागा आपण होऊ शकलो, तर ते केव्हा होऊ जागा? तर ते आपण जागृतावस्थेमध्येच जागा होणार आहे. समाधी अवस्थेमध्ये आपल्याला चांगलं वाटेल खूप, परंतु समाधी संपल्यानंतर मग पुन्हा तेच ये रे माझ्या मागल्या, पुन्हा हे जग आपल्याला त्रास द्यायला लागेल. समाधीपुरतं चांगलं वाटलं, मी डोळे मिटून बसलो, आपण समजा दरवाजे खिडक्या सगळं बंद केलं, तर अंधार होईल. परंतु दरवाजे खिडक्या उघडल्यानंतर पुन्हा उजेड येईलच ना आत. त्याला आपण काय करू शकतो? म्हणजे काय आहे की रात्री झोपलेलो असताना मला जगाचा अनुभव येत नव्हता, कारण की माझ्या शरीराची आणि मनाची म्हणजे कवाडं जी होती ती मी बंद करून टाकली. कवाड म्हणजे दरवाजे. कवाड हा ग्रामीण शब्द आहे. माझ्या मनाची आणि शरीराची कवाडं मी बंद केली. त्याच्यामुळे काय झालं की बाहेरचं जग आतमध्ये येणं बंद झालं. सो आय डिड नॉट गेट द एक्सपिरियन्स ऑफ द वर्ल्ड बिकॉज आय वॉज कम्प्लिटली कट ऑफ फ्रॉम द वर्ल्ड. मी दरवाजे खिडक्या बंद केले. म्हणजे काय आहे की ह्या 5 इंद्रियांच्या मार्फत जे मला जग अनुभवायला येत आहे, ती इंद्रियच मी बंद करून टाकली आणि मन बंद करून टाकलं. तर हे बंद केल्यामुळे जग अनुभवायला येणं बंद झालं, नाही का? पण उठल्यानंतर जेव्हा जग दिसायला लागलं, तेव्हा मला काय वाटलं, की अरे काल जे मी जग बघितलं होतं ना, तेच जग मला आजही दिसतंय. मोर ऑर लेस द सेम, 19-20. आपलं लक्ष जोपर्यंत ह्या जगाकडे असेल आणि हे जग आपल्याला खरं वाटत राहील, तोपर्यंत आपल्याला असं वाटत राहील की काल रात्री मी झोपलो होतो आणि आज सकाळी मी उठलो. म्हणजे मी झोपेत गेलो आणि मी झोपेतनं बाहेर निघालो आणि जागृत अवस्थेमध्ये आलो. असं नाही होत. होतं एक्झॅक्टली उलट. तर जे ज्ञान मला या जगामध्ये अडकवून ठेवतं, ते ज्ञान राजसी आहे. त्याच्यामध्ये जर मी अडकलो, तर मग मी कर्मामध्ये आणि कर्मबंधनामध्ये, कर्मफळाच्या बंधनामध्ये अडकलेला राहील. त्याच्यापासून आपल्याला मोकळं व्हायचंय. अरे, मग इंधनी भेदला अनळू, कुलावरी परिमळू, का जळभेदे शकलू चंद्रू जैसा. मग अनेक काष्ठांनी जसा अग्नी भेदला जावा, अथवा अनेक फुलांनी जसा सुवास भेदला जावा, अथवा निरनिराळ्या लाटातील पाण्यांनी जसा चंद्र भेदला जावा. म्हणजे अग्नी, सुवास आणि चंद्र हे एकच असून जसे उपाधी भेदामुळे मूर्खाला ते अनेक वाटतात. म्हणजे आहे वस्तू एकच. कुठली वस्तू आहे? वस्तू एकच आहे, परमात्मा. पण तो परमात्मा वेगवेगळा झाला असा भासतोय फक्त. जे माझ्या मागचं तुम्ही जर चित्र बघितलं, तर तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये हिरव्या रंगाची पानं आहेत, त्यानंतर हिरवटसर रंगाचं पाणी आहे, त्या झाडाच्या फांद्या आहेत, या हे जे एक झाड आहे या झाडाचं खोड आहे. हा, आणि त्यानंतर या पानांच्या मधनं दिसणारं हे मागचं आकाश आहे. त्या आकाशामध्ये थोडेसे ढग आहेत वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगळ्या वेगळ्या आहेत असं दिसतं. बरोबर आहे. परंतु हे दिसतं कोणाला आहे? मला एकट्याला एकट्याला. ह्या सगळ्या विविधतेनी नटलेल्या जगाचं दर्शन मला एकट्यालाच, माझ्या एकट्याच्याच मनामध्ये होत आहे ना. सो द वन इज एक्सपिरियन्सिंग द डिव्हर्सिटी और मेनीनेस, आणि इट कन्व्हर्जेस इन टू मी. हे सगळं जे जग
जे मला वेगळं वेगळं आहे असं वाटतंय. दिस वर्ल्ड ऑफ मल्टिप्लिसिटी, दिस मर्जेस इन टू मी, द वन. तर आपलं लक्ष जोपर्यंत ह्या जगामधल्या विविधतेवर आहे, तोपर्यंत आपल्याला आपल्या स्वतःच्या एकत्वाची जाणीवच नाही होणार. हे आहे राजसी ज्ञान. ह्याच्यामध्ये न अडकलेलं बरं. तैसे पदार्थ भेद बहुवच, जाणोनी लहान थोर वेश, आतले ते राजस ज्ञान येथ. त्याप्रमाणे पदार्थांचे जे अनेक प्रकार जाणून जे लहान थोर आकार बनले आहेत, म्हणजे अनेकत्वाला पावले आहे, ते येथे राजस ज्ञान होय. आता तामसाचे ही लिंग, सांगेन ते ओळख चांग, डावलावया मातंग सदन जैसे. ज्याप्रमाणे मांगाच्या घराचा त्याग करण्याकरता त्या घराची माहिती सांगावी लागते, त्याप्रमाणे तामस ज्ञानाचा त्याग करण्याकरता तामस ज्ञानाचेही लक्षण सांगेन ते चांगले समजून घे. म्हणजे कसं आहे की तामस ज्ञानाचा त्याग करायचा किंवा तामसी वृत्तीचा त्याग करायचा, सात्विक वृत्तीला धरून ठेवायचं, राजसी वृत्तीला आटोक्यात ठेवायचं, आणि तामसी वृत्तीला पूर्णपणे झडझडून टाकून द्यायचं. तर काय टाकून द्यायचं हे माहिती तर पाहिजे ना. म्हणून तामस ज्ञान काय हे आता सांगणार आहेत भगवान. आतापर्यंत आपण जे काही चिंतन केलं, पहिले सात्विक ज्ञान, नंतर मग हे राजसी ज्ञान. ज्या ज्ञानामुळे आपल्याला बाहेरचं जग खरं आहे, आपल्या सुखाचं साधन आहे, जे आपल्याला कर्मामध्ये अडकवणार आहे, ते ज्ञान राजसी ज्ञान आहे. तर ते आपण आटोक्यात ठेवलं पाहिजे, नियंत्रणाखाली ठेवलं पाहिजे, अनियंत्रित नको व्हायला. एनी थॉट्स या श्लोकाबद्दल, की पुढे जाऊ? शल आय शेअर द स्क्रीन अगेन, गो टू द नेक्स्ट श्लोक. आपण हाय आता 22व्या श्लोकामध्ये जाणार आहे. तर पहिले 22व्या श्लोकामध्ये प्रभुपाद आपले गुरु काय म्हणतात बघूया. स्मिताताई आहात का आपण? म्हणायचंय का श्लोक? हा, एक मिनिट. दिसतंय का? स्क्रीन दिसतंय का आपल्याला? हो हो, दिसतोय दिसतोय. ओके, गो हेड प्लीज. यत्तु कृत्स्नं वदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थं वदल्पं च तत्तामसमुदाहृतम्. Wonderful. And that knowledge by which one is attached to one kind of work as the all in all, without knowledge of the truth, and which is very meager, is said to be in the mode of darkness. आता हे इंग्रजी आपल्याला काही विशेष कळत नाही, तर आपण मराठीमध्ये काय ते पाहूया. अरे, मी गीताईच्या एकदम पहिल्याच पानावर आलो. आय नीड टू गो डाऊन टू द 18th चॅप्टर. कुठे आहोत आपण? 18 मध्येच आहे ना. सो वी वेर इन 22, राईट? हाऊ डू आय इन्क्रीज द साइज ऑफ इट? लेट मी सी इफ आय कॅन इन्क्रीज द साइज. एका देहात सर्वस्व मानुनी गुंतले वृथा, भावार्थहीन जे क्षुद्र जाणते ज्ञान तामस. एका देहात सर्वस्व मानुनी गुंतले वृथा. याच देहामध्ये आपण सर्वस्व मानून समजा स्वतःमध्ये गुंतलो या देहामध्ये, तर भावार्थहीन जे क्षुद्र, ह्याला आपण आपला खरा जो भाव आहे, भावाचा जो अर्थ आहे, किंवा आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख नसणं, हे जे आहे, आपण स्वतःला देह मानणं, हे जे आहे, हे जे क्षुद्रपणाचं लक्षण आहे, म्हणजे हाच देह म्हणजे मी आहे, बाकी मी काहीच नाही आहे, अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान तामसी ज्ञान आहे. आता मुक्त छंदामध्ये काय म्हणतात बघूया आपले बंधू किशोर कुलकर्णी. ते ज्ञान म्हणावे तामसी,
जे असमर्थ पाहण्यासी, शरीर वा मूर्ती पलीकडे जे अयोग्य थिल्लर थोडे. कुठलं ज्ञान तामसी आहे? जे असमर्थ आहे पाहण्यासी, शरीर वा मूर्ती पलीकडे, आपल्या शरीरा पलीकडे किंवा मूर्तीच्या पलीकडे पाहण्यासाठी जे असमर्थ आहे, ते जे अयोग्य आहे आणि थोडं थिल्लर पण आहे. इट इज व्हेरी शॅलो. जया वाटते मूर्ती म्हणजेच देव, शरीरा समानी जणू सर्व. असे ज्ञान जे स्वल्प तैसेची व्यर्थ, असे ज्ञान तेची तमाच्या गुणात. त्याच्यासाठी ज्ञानदेव महाराज काय म्हणतात? लेट्स गो इन टू ज्ञानेश्वरी. एका कार्याच्या ठिकाणी पूर्णत्वाने जडलेले म्हणजे प्रमाणरहित, वेदबाह्य, तत्वार्थ शून्य आणि क्षुद्र असं जे ज्ञान आहे त्याला तामस ज्ञान असं म्हणतात. तर इथे क्षुद्र हा शब्द बहुतेक आलेला नाही, परंतु जे अल्पमच आहे ना, तत्वार्थ व अल्पमच, अतत्वार्थवद अल्पमच, तरी किरीटी जे ज्ञान, हिंडे विधीचेनी वस्त्रेहीन, श्रुती पाठमोरी नग्न म्हणोनी तया. तरी अर्जुना, जे ज्ञान विधीच्या वस्त्राने रहित म्हणजे शास्त्राविरुद्ध असं नागवं हिंडतं, म्हणून सर्वांची माऊली जी श्रुती आहे ती त्याला पाठमोरी झाली. म्हणजे काय की श्रुतीने ज्या ज्ञानाचा अभेर केलेला आहे, श्रुती म्हणजे वेदांमधल्या मंत्रांना श्रुती म्हणतात, तर यांच्या विरुद्ध जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे तामसी ज्ञान. येरी ही शास्त्र बटीकरी, जे निंदेचे विटाळवरी, बोळविलेसे डोंगरी म्लेच्छ धर्मांच्या. इतरही म्हणजे श्रुतीच्या कासी असलेल्या म्हणजे श्रुतीच्या अनुरोधाने चालणाऱ्या शास्त्रांनी ज्या तामस ज्ञानाच्या निंदेच्या विटाळाच्या योगाने, ज्या तामस ज्ञानाला निंदेच्या विटाळाच्या योगाने म्हणजे तामस ज्ञान निंद्य आहे असा दोष देऊन म्लेच्छ धर्मांच्या डोंगरावर घालवून दिले आहे, म्हणजे ज्याच्यावर बहिष्कार घातलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा की महाराज म्लेच्छ धर्म जे म्हणतात ना, आपल्या इथे म्लेच्छ धर्म म्हणजे सनातन धर्माव्यतिरिक्त जे काही आहे त्याला म्लेच्छ धर्म म्हटलंय. म्लेच्छ ह्या शब्दाचा अर्थ जर आपण समजून घेतला, मलाची इच्छा असणार, मलेच्छ म्हणजे म्लेच्छ. म्हणजे कसं आहे की आपण समजा एखादी वस्तू ग्रहण केली ना, तर त्यातलं आपल्याला जे आवश्यक असेल ते आपण ग्रहण करतो, ते आपण आत्मसात करतो, आणि जे आपल्यासाठी चांगलं नसेल, आपल्यासाठी उपयोगी नसेल, त्याचा आपण त्याग करतो. म्हणजे आपण आहाराच्या दृष्टीतनं जर बघितलं तर अन्नाचं रूपांतर आपल्या शरीरामध्ये जे होतं ना सप्तधातूंमध्ये, ते होतं की अन्नापासून रस निर्माण होतो, रसापासून रक्त निर्माण होतं, रक्तापासून मांस निर्माण होतं म्हणजे मसल. नंतर मेद म्हणजे फॅट टिश्यू निर्माण होतो, अस्थि म्हणजे बोन्स, आपली हाडं तयार होतात, मज्जा म्हणजे बोन मॅरो म्हणा किंवा द नर्वस सिस्टम, हे सगळं तयार होतं, आणि शेवटी शुक्र म्हणजे वीर्य म्हणजे रिप्रोडक्टिव्ह टिश्यू. ह्या सगळ्या धातूंमध्ये अन्नाचं रूपांतर होतं. त्याच्यानंतर त्याचं जे अगदी सूक्ष्म रूपांतर होतं ते म्हणजे आपल्या ओजसमध्ये होतं. ओजस म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं तेज किंवा रोगप्रतिकार शक्ती, किंवा आपल्या मनामध्ये असणारी क्लॅरिटी, ह्या सगळ्याला आपण ओजस म्हणू. मनामध्ये असणारं निर्भयत्व, सेल्फ कॉन्फिडन्स, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ओजस. तर अन्नाचं रूपांतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये झालं तर फार चांगली गोष्ट आहे. परंतु सगळ्या अन्नाचं रूपांतर ह्याच्यात नाही होत. त्यातला काही जो भाग असतो ना, तो आपलं शरीर जे असतं ते डिस्कार्ड करतं. जी वस्तू डिस्कार्ड होते त्याला म्हणतात मल. हे आपण सकाळी जेव्हा शौचाला जातो तेव्हा मल विसर्जन करतो.
म्हणजे आपल्या शरीरामधला जो मळ आहे तो आपण टाकून देतो. आंघोळ करताना सुद्धा काय होतं माहितीये का, आपण जेव्हा आपलं शरीर घासतो ना, तेव्हा मळी निघते ना शरीरातली. म्हणजे काय आहे की आपल्या शरीराचा जो सगळ्यात बाहेरचा भाग आहे, तो भाग आता आपल्या या शरीरासाठी उपयोगाचा नाही आहे, आणि तो आंघोळ करताना सारखा निघून जातो. म्हणजे आपल्या शरीरासाठी जे उपयोगी आहे ते आपलं शरीर धरून ठेवतं, वापरतं, आणि जे उपयोगाचं नाहीये ते आपलं शरीर मळ म्हणून फेकून देतं. सांगण्याची इच्छा ही आहे की जगामध्ये जे काही ज्ञान आहे ते सगळं ज्ञान आपण जर त्यातलं सार आत्मसात केलं, आणि जे असार आहे ते आपण टाकून दिलं, तर जे टाकून दिलेलं आहे त्याची इच्छा धरणारा जो आहे त्याला म्लेच्छ म्हणतात. याचा अर्थ काय आहे की सनातन धर्मामध्ये आणि सनातन धर्माच्या पोटातून जे इतर धर्म निघालेत ते, म्हणजे आपल्या इथे वैदिक धर्म तर आहेच आहेत, आणि वैदिक धर्माचे सुद्धा द्वैत झालं, विशिष्ट अद्वैत झालं, किंवा पूर्ण अद्वैत झालं, भक्ती मार्ग झालं, वारकरी पंथ झाले, जैन धर्म झाला, बौद्ध धर्म झाला, शीख धर्म झाला. ह्या सगळ्या धर्मांना सनातन धर्मानुसार एका कॅटेगरीमध्ये तुम्ही तुम्ही ठेवा, आणि याच्या व्यतिरिक्त जे काही आहे त्याला म्लेच्छ म्हटलं गेलंय. की जे सत्य आहे त्याच्याकडे पाठ फिरवून, किंवा वेदांच्या ज्या श्रुती आहेत त्यांच्याकडे पाठ फिरवून समजा आपण दुसरीकडे गेलो, तर काय झालं की जे सार आहे ते न धरता आपण असार जे आहे त्याच्याकडे गेलो. असाराची इच्छा आपल्या मनात असणं याला म्हणतात मलेच्छा. तर तशा प्रकारचं वर्तन जर आपण करत असू तर आपण मग म्लेच्छ असू. तर हे म्लेच्छ म्हणजे काय हे तुम्हाला समजावं म्हणून मी हे एवढं सगळं विवेचन केलं. तर ह्याचा अर्थ असा असायची गरज नाहीये की आपण म्लेच्छांचा द्वेष करावा, परंतु आपण आपल्या वागणुकीतून, आपल्या व्यवहारातून अशा प्रकारचं उदाहरण प्रस्तुत करावं की ज्यांनी सध्या जरी म्लेच्छ धर्म असला किंवा म्लेच्छ प्रवृत्ती असली तरी सुद्धा ती सोडून सनातन प्रवृत्ती आपण स्वतःहून अंगीकारावी, अशी प्रेरणा त्यांना व्हावी. अशा प्रकारचं आचरण जर आपलं असलं तर फार चांगलं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्या सनातन धर्माबद्दल निष्ठा असावी, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या धर्माचं पालन आपण करावं, अशी इच्छा योग्य आहे आणि असायला पण पाहिजे. इतर लोकांचा द्वेष करण्याची गरज नाही. म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये सुद्धा, किंवा रामाच्या आणि रावणाच्या युद्धामध्ये सुद्धा द्वेष भावनेने युद्ध नाही केलं गेलं. आपल्याला द्वेष करायची गरज नाही आहे. कर्तव्य म्हणून आपण युद्ध करायचंय, आणि ते युद्ध संपल्यानंतर, युद्ध विराम झाल्यानंतर मनामध्ये द्वेष भावना ठेवायची नाही. आता आपण आतापर्यंत जे चिंतन केलं त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न वगैरे आहेत का? एनी थॉट्स एनीबडी हॅज? की हे सगळं समजलं व्यवस्थित जे आपण चिंतन केलं ते? लेट्स मूव फॉरवर्ड. जे गा ज्ञान ऐसे गुणग्रहे तामसे, घेतले भवे पिसे होऊन या. अर्जुना, जे ज्ञान तमो गुणरूपी पिशाच्याने पछाडल्यामुळे वेड होऊन भ्रमण करतं,
जे ज्ञान तमोगुणरूपी पिशाच्याने पछाडल्यामुळे वेड होऊन भ्रमण करतं, जे सोयरिके बांधून येणे, पदार्थी निषेधू न म्हणे, निरोविले जैसे सुणे शून्य ग्रामी. जे ज्ञान विषय उपभोगा करता नात्याची आडकाठी जाणत नाही आणि कोणताही पदार्थ निषिद्ध म्हणत नाही, ज्याप्रमाणे एखादं कुत्र ओसाड गावात सोडलेलं असावं, तया तोंडी जे नाडळे, का खाता जेणे पोळे, त्याची एक वाळे येर घेण्याची. म्हणजे मग त्याच्या तोंडाच्या आटोक्यात जो पदार्थ सापडत नाही अथवा जो पदार्थ खाताना तोंड पोळतं, त्याच एका पदार्थाचा ते त्याग करतं. इतर सर्व पदार्थ घेतच, म्हणजे काहीही आपल्याला विषय दिसला की त्याचा उपभोग घ्यायचाच घ्यायचा. अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते तामसिक ज्ञान आहे. पै सोने चोरिता उंदिरू, न म्हणे थर विथरू, नेणे मांस खाईरू काळे गोरे. पहा की उंदीर लाखेचा डाक वगैरे लागलेलं सोनं चोरीत असता चांगलं वाईट म्हणत नाही, अथवा मांस खाणारा जसं काळं गोरं म्हणत नाही. नाना वना माझी बोहरी, कडसणी जेवी न करी, का जीत मेले न विचारी बैसता माशी. अथवा ज्याप्रमाणे रानामध्ये वणवा जळताना बरं वाईट अशी निवड करत नाही, किंवा माशी पदार्थावर बसताना तो जिवंत आहे की मेलेला आहे याचा विचार करत नाही. अगावांता का वाढिले या, साजूक का सडलिया, विवेको कावळिया नाही जैसा. अरे अर्जुना, अन्न ओकलेलं किंवा वाढलेलं अथवा ताजं किंवा सडकं हा विचार जसा कावळ्याला नाहीये, तैसे निषिद्ध सांडूनी द्यावे, का विहित आदरे घ्यावे, हे विषयांचे नावे नेणे चीजे. त्याप्रमाणे निषिद्धाचा त्याग करावा अथवा विहिताचा आदराने स्वीकार करावा. हे विषयांच्या बाबतीत ते ज्ञान जाणत नाही. जे तुले आड पडे दिठी, ते तुले घ्यायची विषयासाठी, मग ते स्त्री द्रव्य वाटी शिष्णो धरा. जेवढं डोळ्यासमोर येईल तेवढं भोगावयाचाच विषय आहे असं मानून त्याचा जे ज्ञान आदराने स्वीकार करतं, आणि मग ते मिळवलेलं स्त्री आणि द्रव्य शिष्णाकडे आणि पोटाकडे वाटून देतं. म्हणजे जे काही आपण बघू त्याच्यामध्ये आपण आसक्त होऊ, आणि ते योग्य आहे की अयोग्य आहे याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं तारतम्य आपल्या मनात नसेल, हे तामसिक ज्ञान आहे. तीर्थातीर्थ हे भाख, उदकी नाही सनोळख, तृषा वोळे तेची सुख वाचून या. पाण्याने तहान भागेल ते सुख या वाचून हे पाणी पवित्र अथवा हे पाणी अपवित्र अशी उदका संबंधाने भाषा ज्याच्या ओळखीची नसते. काही मिळालं की त्यांनी आपली तहान भागवायची, मग ते पाणी शुद्ध आहे नाही आहे, किंवा पाणी आहे की अल्कोहोल आहे दारू आहे हे आपल्याला माहिती नाही. आपली तहान जे मिळेल त्यांनी भागवायची. तयाची परी खाद्या खाद्य, न म्हणे निंद्या निंद्य, तोंडा आवडे ते मेध्य ऐसाची बुधू. त्याचप्रमाणे खाण्याला योग्य आणि अयोग्य आणि निंद्य किंवा अनिंद्य हे ते तामस ज्ञान जाणत म्हणत नाही. जे तोंडाला आवडेल ते पवित्र अशी त्या तामस ज्ञानाची समजूत असते. आपलाच अनुभव बघा की ही जाणीव होण्यापूर्वी आपल्याला जे काही तोंडाला चांगलं लागायचं ते आपण खायचो. ते चांगलं आहे आपल्यासाठी किंवा नाही आहे याचा आपण कधीही विचार नाही केला, पण आता करतो. आणि स्त्री जात ती तुके, त्वचेंद्रियेची ओळखे, तिये विषयी सोरे रिके एकची बोधू. आणि जितकी स्त्री जात आहे तितकी त्वगिंद्रियाने ओळखते. स्त्री ही त्वगिंद्रियाचा भोग्य विषय आहे असं समजतो. त्वगिंद्रिय म्हणजे त्वचा, सेन्स ऑफ टच. आणि त्या स्त्री जातीशी संबंध करण्याविषयी ज्या तामस ज्ञानाची एकच समजूत असते, पै स्वार्थी जे उपकरे, तयाची नाम सोयरे, देह संबंधू न सरे जिये ज्ञानी. जो आपल्या कामाच्या उपयोगी पडेल त्याचंच नाव नातलग. आणि ज्या तामस ज्ञानापाशी शरीराच्या नात्याची किंमत नसते, मृत्यूचे आघवेची अन्न, आघवेची आगे इंधन, तैसेची तैसे जगची आपले धन, तामस ज्ञान. सर्व जगच मृत्यूचं अन्न आहे, सर्व पदार्थच अग्नीचं सरपण आहेत. त्याप्रमाणे तामस ज्ञानाला सर्व जग आपलं भोग्य आहे असं वाटतं. ऐसेनी विश्व सकळ,
जेणे विषयोची मानिले केवळ, तया एक जाण फळ देह भरण. अशा रीतीने सर्व विश्व हे केवळ भोग्य विषयच आहे असं तामस ज्ञान मानतं. आणि त्या तामस ज्ञानाला देहाभरण हे एकच फळ आहे असं समज. म्हणजे या देहासाठी जे काही सुखदायी आहे ते सगळंच्या सगळं मी भोगत राहीन अशा मनस्थितीमध्ये राहणं आणि अशाच प्रकारे जीवन जगणं याला म्हणतात तामसी ज्ञान आणि तामसी जीवन. आकाशपतिता नीरा, जैसा सिंधूची एकतारा, तैसे कृत्यजात उदरा लागीची बुझे. आकाशातून पडलेल्या पाण्याला ज्याप्रमाणे एक समुद्रच आश्रय असतो, त्याप्रमाणे ते तामस ज्ञान कर्म मात्र पोटाकरताच आहे असं समजतं. म्हणजे आपण जे काही करू ते सगळंच्या सगळं आपण पोटाकरता करतो आहोत असं जर आपल्याला वाटत असेल तर ते सगळंच्या सगळं ज्ञान तामसी ज्ञान आहे. वाचोनी स्वर्गू नरकू आधी, वाचुनी स्वर्गू नरकू आथी. आथी या शब्दाचा अर्थ मला माहित नाही. तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती, ये आघवियेची राती जाणीवेची जे. ह्याशिवाय स्वर्ग आणि नरक आहेत आणि त्यांना हेतू प्रवृत्ती आणि निवृत्ती आहेत. म्हणजे विहित कर्मांकडे प्रवृत्ती असणं हे स्वर्गाला हेतू आहे आणि विहित कर्मापासून निवृत्ती याविषयीचं तामस ज्ञानामध्ये पूर्ण अज्ञान असतं. म्हणजे आपल्याला करायला काय पाहिजे की जे विहित कर्म आहे त्याच्याकडे आपली प्रवृत्ती पाहिजे आणि जे विहित कर्म नाही आहे त्याच्यापासून आपल्याला निवृत्ती पाहिजे. म्हणजे दुर्योधन जसं विचारतो ना की मला माहिती आहे की धर्म काय आहे परंतु त्याच्याकडे माझी प्रवृत्ती नाहीये. धर्म काय नाहीये म्हणजे अधर्म काय आहे हे पण मला कळतं परंतु त्याच्यापासून माझी निवृत्ती होत नाहीये. हं? असं समजा असलं तर ते तामस ज्ञान आहे. जे देहखंडा नामा आत्मा, ईश्वर पाषाण पाषाण प्रतिमा, यया परवती प्रमा ढळो नेणे. कारण की हा 3.5 हात देह म्हणजे आत्मा आणि पाषाणाची मूर्ती हाच ईश्वर. ह्याच्या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत जात नाही. मी म्हणजे देह आणि हा दगड म्हणजे देव. म्हणजे मूर्तीच्या पलीकडे आपली समजूत जात नाही. म्हणे पडिले नि शरीरे, केले निसी आत्मासरे, मा भोगावया उरे कोण वेशे. म्हणून त्या तामस ज्ञानाची अशी समजूत असते की शरीर पडलं असता केलेल्या कर्मासह आत्म्याचा ठाव ठिकाणा देखील नाहीसा होतो. मग तो आत्मा कोणत्या रूपाने भोगावयास उरेल. म्हणजे आत्मा नावाची काही गोष्टच नाही आहे असं त्याला वाटतं. ना ईश्वरू पाहता आहे, तो भोगवी हे जरी होये, तरी देवची खाये विकूनिया. अथवा विचार करून कोणी असं म्हटलं तर की ईश्वर आहे आणि तो केलेल्या कर्माचं फळ भोगायला लागतो, भोगावयास लावतो. म्हणजे ईश्वर आपल्याला आपल्या कर्माचं फळ भोगायला लावेल. तर तो तामस ज्ञानी तो मानलेले म्हणजे दगडाचे धातूचे देवच जर विकून खातो तर तुम्ही विचार करा की आपली काय समजूत आहे. आपण दगडाची मूर्ती जरी असली तरी सुद्धा तिच्यामध्ये परमात्म तत्व आहे आणि ती परमात्म्याचं प्रतीक आहे असं समजून आपण त्या मूर्तीशी व्यवहार करतो. परंतु तामसी वृत्तीचा मनुष्य काय करेल की ती मूर्ती जर सोन्याची असेल तर ते सोनं विकेल आणि त्याचे पैसे घेईल. सोन्याची म्हणा पितळेची म्हणा. आपल्या देशातून सोन्याच्या, पितळेच्या, चांदीच्या अनेक प्रतिमा अनेक मूर्ती इथनं चोरून घेऊन गेलेत लोक आणि त्या विकून खाल्ल्या किंवा त्या दडवून ठेवल्या किंवा त्यांच्यावर आपलं स्वामित्व ठेवलं. म्हणजे चोरून नेली वस्तू इथून आणि ती माझी आहे म्हणून माझ्या घरात मी दडवून ठेवली. बघा, तर हा तामसी प्रवृत्तीचा परिणाम. त्याच्यामध्ये ती मूर्ती आणि तो परमात्मा असं न बघून त्याच्यामधलं सोनं काय आहे ते बघितलं. आणि आपण दगडामध्ये देखील परमात्मा बघतो. हा फरक आहे तामसी वृत्तीमध्ये, मलेच्छ वृत्तीमध्ये आणि सनातन वृत्तीमध्ये किंवा सात्विक वृत्तीमध्ये. गावीचे देवळेश्वर,
नियामकची होती साचार, तरी देशीचे डोंगर उगे का असती. गावातील देवळातले देव जर खरोखर सृष्टीचे नियामक असतील तर मग देशातले डोंगर गुपचुप का राहतील. ऐसा विपाये देवो मानिजे, तरी पाषाण मात्रची जाणीजे, आणि आत्मा तव म्हणिजे देहा तेची. कदाचित देव मानला तर याप्रमाणे देव म्हणजे फक्त दगडच, दगडाची मूर्तीच समजतो, आणि आत्मा तर देहाला समजतो. हे सगळं तामसी ज्ञानाचं वर्णन सुरू आहे बरं का. ये रे पाप पुण्याधिके, ते आघवेची करो नीलटिके, हितमानी अग्निमुखे चरणे जे का. इतर जे पापपुण्य वगैरे ते सर्व झूट करून अग्नीच्या मुखाने जे चरणे म्हणजे पाप पुण्य बरे वाईट न म्हणता जो विषय पुढे येईल तो सरसकट भोगणे. हं? पाप पुण्य ते सगळं सगळं झूट करून, म्हणजे त्याच्यावर आपला काही विश्वासच नाहीये, आणि जे काही अग्नीच्या मुखाने जे चरणे, म्हणजे कसं की अग्नी काही पण समोर दिसलं तरी त्याला भस्मसात करेल ना, त्याप्रमाणे आपण प्रत्येक विषय जो येईल तो भोगायचा. अशा प्रकारे आपण जर राहिलो तर आपण तामसी आहोत. जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती, तेची साच हे प्रतीती पुढी जया. चामड्याचे डोळे जे दाखवतील, म्हणजे जे स्थूल दृष्टीला जे दिसून येईल, आणि इंद्रिय ज्याची गोडी लावतील, तेच खरं ही ज्याची पक्की खात्री असते, तो तामसी आहे. किंबहुना ऐसी प्रथा वाढती देखसी पार्था, धूमाची वेली वृथा आकाशी जैसी. अर्जुना, फार काय सांगावं, असा हा व्यर्थच वाढत गेलेला अनुभव तुला आढळून येईल. आकाशात धुराचा वेल जसा व्यर्थच वाढत जातो. धुराचा वेल आकाशात वाढला की काय वेल वाढतो का? नाही, फक्त तो वाढत जातोय असं दिसतंय. कोरडा ना बोला उपेगा आथी गेला, तो वाढोनी मोडला भेंडू जैसा. जो वाढलेला अथवा ओला उपयोगाला येत नाही असा जो भेंडाचा वृक्ष, तो वाढून जसा व्यर्थ मोडून जावा. नाना उसाची कणसे, का नपुंसके माणुसे, वन लागले जैसे साबरीचे. अथवा उसाची कणस किंवा उसाची क अथवा उसाची कणस अथवा नपुंसक माणसं अथवा साबरीची झाडी ही जशी व्यर्थ असतात, ना तरी बाळकाचे मन, का चोरा घरीचे धन, अथवा गळास्तन शेळी येचे. अथवा मुलांचं मन, अथवा चोराच्या घरचं द्रव्य, अथवा शेळीच्या गळ्याचे स्तन जसे निरुपयोगी असतात, तैसे जे वायाणे वोसाळ दिसे जाणणे, तया ते मी म्हणे तामस ज्ञान. त्याप्रमाणे जे ज्ञान निरर्थक आणि स्वैरस दिसतं त्याला मी तामस ज्ञान असं म्हणतो. तेही ज्ञान या भाषा, बोलीजे तो भावो ऐसा, जात्यंधाचा का जैसा डोळा वाढू. त्या तामस ज्ञानालाही ज्ञान असं म्हणतात. त्यातील हेतू हा की जसा जन्मांधाचा डोळा मोठा म्हणावा याचा. जन्मांधाचा डोळा जो आहे तो दिसायला मोठा दिसला तरी सुद्धा त्यातनं दिसत काहीच नाही ना. का बधिराचे नीट कान, अपेया नामपान, तैसे आडनाव ज्ञान तामसा तया. अथवा बहिऱ्या मनुष्याचे जसे सरळ कान किंवा अपेयांना म्हणजे मध्याधिकांना जसं पान म्हणजे पिण्यास योग्य असं म्हणावयाचं, त्याचप्रमाणे त्या तामस ज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनाव आहे. म्हणजे आपण त्याला ज्ञान म्हटलं, पण तामस हे पहिलं नाव असलं आणि ज्ञान जर आडनाव असलं तर काहीतरी नाव असायला पाहिजे, म्हणून त्याला ते आडनाव दिलेलं आहे. परंतु ते खरं ज्ञान नाहीये, किंवा ते आपण त्याग करण्या लायकीचं आहे असं समजायचं आपल्याला. हे असो किती बोलावे, तरी ऐसे जे देखावे, ते ज्ञान नोहे जाणावे डोळस तम. हे राहू दे, आता आणखी या संबंधाने किती सांगावं. तर असं हे जे दृष्टीला पडेल ते ज्ञान नाही, तर तो स्वच्छ तमोगुण आहे असं समजावं. एवं तिन्ही गुणी भेदले यक्षालक्षणी, भेदले यथालक्षणी, ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझ. हे श्रोत्यांच्या मुख्य अर्जुना, ह्याप्रमाणे तीन गुणांनी तीन प्रकारचे झालेले ज्ञान ज्यांचं लक्षण होतं तशा लक्षणांनी मी तुला समजावून सांगितलं. आता याची त्रिप्रकारा, ज्ञानाचे नि धनुर्धरा,
प्रकाशे होती गोचर कर्तयांच्या क्रिया. अर्जुना, आता याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया गोचर होतात. आणि ह्या तीन प्रकारच्या क्रिया पण असणार आहेत. म्हणून कर्म पैगा अनुसरे तिही भागा, मोहरे जालिया ओघात ओय जैसे. म्हणून एकच पाणी जसं निरनिराळ्या पात्रातून वाहणाऱ्या ओघांची मिळालं की त्या त्या ओघासारखं बनतं. म्हणजे नालीमधनं वाहत असलं तर त्याला आपण नाली म्हणू, ओढ्यामधनं म्हणत असलं तर आपण ओढा म्हणू, नदीमधनं वाहत असलं तर नदी म्हणू. म्हणजे काय की त्या ओघांची ते पाणी मिळालं की त्या त्या ओघांसारखं बनतं. त्याप्रमाणे ज्ञानाच्या तीन प्रकारांमुळे कर्म तीन प्रकारचं होतं. तेची ज्ञान त्रयवशे त्रिविध कर्म जे असे, तेथ सात्विक तव ऐसे परीसे आधी. तेच प्रकारच्या योगाने जे कर्म तीन प्रकारचं झालेलं आहे त्यापैकी सात्विक कर्माचा प्रकार तर असा आहे, तो मी तुला पहिले सांगतो, तो तू प्रथम ऐक. आता आपण आतापर्यंत पहिले सात्विक, राजसी आणि तामसी ज्ञान काय आहे हे समजून घेतलं. आता सात्विक, राजसी आणि तामसी कर्म कसं असणार आहे त्याच्याबद्दल भगवान आपल्याला शिकवणार आहेत. तर सात्विक ज्ञान ज्यांनी एकत्वाचा बोध होतो, राजसी ज्ञान ज्यांनी अनेकत्वाचा बोध होतो, आणि तामसी ज्ञान म्हणजे जे दिसतंय अनेक ते सगळं कुठल्याही प्रकारे भोगायचं. त्याच्यामध्ये विधी निषेध काहीच नाही, पण ते भोगावं किंवा नाही भोगावं, भोगण्यासारखं नसलं तरी सुद्धा भोगावं, अशा प्रकारची जर वृत्ती असली तरी तामसी वृत्ती. ह्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहेत का, की आपण ह्याच्या पुढे जाऊ आज? कर्माचं पण बघू. सात्विक कर्म कुठलं ते? एनी क्वेश्चन्स अबाउट दिस? नो, नो क्वेश्चन्स, नो थॉट्स. ठीक आहे, पुढचं बघू. मला असं वाटतं पण इगोइस्टिक हा जो माणूस विषय आहे कुठे ना. जातो दादा? बोला बोला, कोण बोलताय? नाही इगोइस्टिक ताई. हा. इगोइस्टिक माणसाची काय कॅटेगरी असते त्याच्यात? इगोइस्टिक माणसाची काय कॅटेगरी? ज्या ज्ञानामुळे आपण स्वतः इतरांपेक्षा वेगळे आहोत, जगापेक्षा वेगळे आहोत, ईश्वरापेक्षा वेगळे आहोत, असा बोध होतो, ते ज्ञान राजसी ज्ञान आहे. आणि जे काही आपल्या व्यतिरिक्त आहे असं आपल्याला वाटतं, त्याचा कुठल्याही प्रकारचा सदसद विवेक बुद्धी शिवाय नुसता उपभोगासाठी वापर करणं, हे तामसिक ज्ञान आहे. त्याच्यामध्ये विधी निषेध काहीच नाही. ही कुठलीही स्त्री दिसली तरी सुद्धा ती भोग्य वस्तू आहे असंच मानणं, हे तामस ज्ञान आहे. आपल्या इथे आपण काय विचार करतो की स्त्रीकडे बघितल्यानंतर ती माझी आई आहे किंवा माझी बहीण आहे किंवा माझी मुलगी आहे, अशा प्रकारे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या मनामध्ये स्त्रीविषयी जी नर आणि मादी अशा प्रकारची जी भावना असते ती येत नाही. तर हे कशामुळे होतं? हे धर्मामुळे होतं. तर अशा प्रकारचा धर्म जर आपण पाळला तर आपण सात्विक असू. आणि आपल्या मनात जर असं असलं की आपल्यामध्ये आणि पलीकडच्या व्यक्तीमध्ये तसा काहीच भेद नाही आहे, जर आपल्या मनात ही भावना पक्की असली की बाहेरचं जग जे मला दिसतंय ते सगळंच्या सगळं माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे, माझाच एक भाग आहे, तर आपण त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची वाईट भावना आपल्या मनामध्ये बाळगणार नाही. म्हणजे बघा की हे बोट माझं आहे ना, हे मला माहिती आहे, तर हे माझंच बोट मी चावून नाही खाणार. का? कारण की ह्याच्यामध्ये मीच आहे. तर मला असं कळलं की ह्या सगळ्या जगामध्ये मीच आहे, तर मी जगामधल्या कोणालाही कुठल्याही प्रकारे कष्ट देईन का?
नाही देणार. तर असा जर बोध माझा असला तर ते सात्विक ज्ञान आहे. परंतु जर मला असं वाटत असलं की मी या जगापेक्षा वेगळा आहे, तर ते राजसी ज्ञान आहे. आणि जर कुठलाही विधी निषेध न पाळता जे माझ्या व्यतिरिक्त आहे दिसत आहे त्याचा मी फक्त उपभोग घेणार आहे, विधी निषेध न पाळता, तर ते तामसी ज्ञान आहे. नाही, पटलं जर पटलं. हा. इगोटिस्टिक आपण जर असू तर राजसी आणि हम्म. तामसी मध्ये अडकलेलो राहू. हा, म्हणजे मीच तुझ्यापेक्षा मीच चांगला आणि माझं ज्ञान जास्ती. हा, म्हणजे ते सगळं, हा, म्हणजे मी त्याच्यातच अडकले ते लोक. ओके ओके. मी ऍज ऑपोज टू दी अदर, ऍज अपोज टू ज्याच्यामध्ये दॅट. द्वैत सत्य मानलं जातं ते राजसी आणि तामसी मध्ये मोडणार आहे. त्याच्यामध्ये डिग्रीचाच फरक आहे, पण आहे ते राजसी आणि तामसी. ज्याच्यामध्ये इगो नाही आहे, ज्याच्यामध्ये स्वतःच्या वेगळेपणाची भावना नाही आहे, ते सात्विक ज्ञान आहे. आणि थँक्यू ते जरी थँक्यू. असलं ना तरी सुद्धा व्यवहारामध्ये तुम्हाला एक प्रकारचं तारतम्य ठेवावं लागेल. तर आपण जेव्हा व्यवहारामध्ये एकमेकांशी रिलेशनशिप पाळतो, ती ही आहे की व्यवहारामध्ये सगळ्यात पवित्र जी रिलेशनशिप आहे ती म्हणजे बंधू भगिनींची. तर आपण इथे सगळेजण जे आहोत ते साधक बंधू भगिनी आहोत. तर तशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असणं करेक्ट. हे सात्विकतेचं लक्षण आहे. येस. परंतु आपल्या मनामध्ये समजा स्त्री ही भोग्य वस्तू आहे असा जर विचार असला तर मग ती राजसी आणि तामसी वृत्ती आहे. तर ती तेव्हाच शक्य आहे जेव्हा मी स्वतःला इतरांपेक्षा वेगळा मानतो. तर सात्विक वृत्ती जर ढळली तर मग आपण राजसी तामसीमध्ये अडकू. आणि जशी आपली वृत्ती असेल ना तसं आपल्याला जग आहे असं वाटेल. करेक्ट. आपल्या मनात जे आहे तसंच जगामध्ये सुद्धा आहे किंवा असं आहे, असेल किंवा असतं, अशी आपली धारणा असेल. तर ही आपल्या स्वतःबद्दलच्या चुकीच्या भ्रमामुळे, करेक्ट. स्वतःबद्दलच्या भ्रमामुळे, म्हणजे स्वतःबद्दलची जी चुकीची कल्पना आहे की मी स्वतःला कोण आहे हे ओळखलेलंच नाहीये, राईट. त्याच्यामुळे तयार होतं हे. तर हे याचं मूळ कारण अज्ञान आहे. म्हणजे आपल्याला अहंकार असणं, आपल्याला इगो असणं, आपण इगोटिस्टिक असणं हे अज्ञानाचं लक्षण आहे किंवा अज्ञानाचा परिणाम आहे. आपण स्वतः कोण आहोत हे आपण स्वतःला ओळखलेलंच नाहीये. मी स्वतःला मी जो नाहीये तोच आहे असं समजून बसलेलो आहे. इगोटिस्टिक असणं म्हणजे काय, की आपण जागृत अवस्थेला सत्य मानले. जेव्हा आपण झोपतो तेव्हा हा इगो कुठे जातो? बरोबर. दिस इगो अपियर्स ओनली व्हेन वी आर अवेक. अवेक. Where does ego disappear when we are in deep sleep? It disappears, right? तर जी अनुभूती एका विशिष्ट परिस्थितीमध्ये अनुभवायला येते आणि नंतर ती चालली जाते, ती अंतिम सत्य नाही असू शकत. करेक्ट. म्हणजे दिस वेकिंग एक्सपिरियन्स is experienced only during waking. It disappears during deep sleep. But there is something that experiences both waking and deep sleep. That I am. जो जागृतावस्थेला आणि निद्रावस्थेला दोन्ही अवस्थांना साक्षी आहे, दोन्ही अवस्थांना बघतो, परंतु दोन्ही अवस्थांमुळे प्रभावित होत नाही, तो खरा मी आहे. जो दोन्ही अवस्थांमुळे प्रभावित होतो तो जीवात्मा आहे. जो दोन्ही अवस्थांमध्ये, तिन्ही अवस्थांमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारे प्रभावित होत नाही, तो खरा मी आहे. जीवात्मा म्हणण्यापेक्षा विमूढ आत्मा, तो स्वतःला मीच तो आहे, म्हणजे मीच जागा झालेलो आहे, मीच झोपलेलो आहे, मीच स्वप्न बघतो आहे. खर तर
आजचा या क्षणातला जो मी आहे जागृत अवस्थेमधला, द वेकर हम्म. ऑफ दिस मोमेंट, द वेकर ऑफ दिस मोमेंट डज नॉट रिमेन इन द नेक्स्ट मोमेंट. द वेकर हिमसेल्फ डिसअपियर्स इन डीप स्लीप. पण हु इज द वन और व्हॉट इज द प्रिन्सिपल बेस्ड ऑन विच द वेकर experiences waking? Deep sleep is experienced by who? तो खरा मी आहे. तर त्याचं अनुसंधान नेहमी असणं हे सात्विक ज्ञान आहे. जगामध्ये आपण काहीतरी करावं, जगामध्ये आपलं नाव व्हावं, आपल्याकडे खूप पैसा असावा, जगातल्या अनेक चांगल्या चांगल्या वस्तू आपल्याला उपभोगण्यासाठी मिळाव्या, अशा प्रकारची इच्छा असणं पहिले राजसी आहे. आणि नंतर कुठलेही विधिनिषेध न पाळता जर भोगण्याची इच्छा असली तर मग ते तामसी आहे. तर इगो असणं हे राजसी आणि तामसी असण्याचे लक्षण. किंवा जर आपण तामसी आणि राजसी असलो तर आपल्याला इगो खूप असेल, पण जर आपण सात्विक असलो तर आपल्याला इगो फार कमी असेल. लहान मुलांना कुठे असतो इगो? जे लहान मुलं असतं त्याला कुठे आहे इगो? काहीच नाही आहे, पूर्णपणे सात्विक आहे. आमच्याकडे एक लहान मुलं आहे 2 महिन्याचं, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की सात्विक म्हणजे काय. तर ते ईश्वराचंच प्रकटीकरण आहे, मॅनिफेस्टेशन ऑफ द डिवाइन. सो इफ यू ट्रीट द चाइल्ड in your home as the manifestation of the divine, then you are serving the Lord who is expressing himself as the child. असं आहे. तर त्या मुलाची सेवा तुम्ही तो ईश्वर आहे म्हणूनच करा. म्हणजे प्रत्येक मूल जे आहे ते बाळकृष्णच आहे, किंवा एखादी छोटीशी देवी आहे. आपल्या इथे तर नवरात्रामध्ये आपण मुलींची पूजा करतो ना, कुमारिकेंची. कशा करता करतो? कारण की त्या देवीचं रूप आहेत म्हणून. अशी आपल्याकडली प्रथा आहे. प्रत्येक मूल जे आहे ते बाळकृष्णच आहे असं समजून जर आपण त्याची सेवा केली किंवा त्याचं संगोपन केलं तर आपल्या हातून परमात्म्याचीच कृपा सेवा घडेल ना. आणि तशी सेवा होईल तर त्याची कृपा पण होईल आपल्यावर. असं आहे. इथे थांबवता. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.